श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत भक्त अभिमानी स्वामी महाराज ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. मित्रांनो, स्वामींच्या कथा ऐकल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. कोंडू नाना वाकनीस हे अक्कलकोटचे राजेंच्या पदरी नोकर असून महाराजांचे भक्त होते. एके दिवशी वाकनीस गावाबाहेर खास बागेतील विहिरीवर मुख मार्जन करण्यास खाली उतरून हात पाय तोंड धुत होते. इतक्यात एक युरोपियन साहेब फिरण्यास बागेत आले. विहिरीत डोकावून पाहिले असता कोणीतरी हात पाय धुवून पाणी खराब करताना त्यांना दिसले. ते पाहून त्यांचा राग अनावर झाला व वाकनिसांना बाहेर बोलावून यथेच्छ चोप व बुटांच्या लाथांचाही प्रसाद त्यांनी दिला. शेवटी शिपायाकडून धक्के मारून त्यांना बागेबाहेर हकलले. वाकनिसांना मरणप्राय दुःख झाले. त्यांनी श्री समर्थांना शरण येऊन झालेला प्रकार सांगितला. भक्त अभिमानी महाराज मनात कळवळले, परंतु त्यावेळी काही न बोलता काही दिवसांनी त्या साहेबांच्या बंगल्यावर ते गेले. स्वागत करून साहेबांनी महाराजांना आपण का आलात म्हणून विचारले. तेव्हा महाराजांनी त्याला उत्तर दिले, तांदूळ धुतलेले पाणी पिऊन बस जा. त्याचा अर्थ साहेबास कळला नाही. त्यांनी महाराजांना खुर्ची बसण्यास दिली तर महाराज रागाने तेथून निघून गेले. काही दिवसांनी भक्त अभिमानी महाराजांनी चमत्कार केला. साहेबांनी ज्या पायाने वाकनिसांना मारले होते त्या पायास रात्री विषारी किरडू चावले व त्याचे दुःख त्यांना सहन होईना. ते दुखणे इतके वाढले की तो पाय पुढे कामातून गेला. त्यामुळे त्यांना घोड्यावरही बसता येईना. कुबडीशिवाय घरातही चालता येईना. याप्रमाणे व्याधीग्रस्त होऊन ते पराधीन झाले. डॉक्टरी उपाय करूनही पाय बरा होत नाही म्हणून ते दुःखी होते. शेवटी डॉक्टरने पाय कापण्याची जरुरी आहे असे त्यांना सांगितले. ते मनातून अस्वस्थ होते. श्री स्वामींची कीर्ती ऐकून एके दिवशी त्यांच्या दर्शनास जाण्याची व त्यांच्या जवळ पायाच्या दुखण्याची गोष्ट काढावी असे त्यांच्या मनात आले. त्यावेळी मोरोपंत काशी नावाचे अक्कलकोटचे पेन्शनर मामलेदार त्यांच्या ओळखीचे होते. त्यांना बोलावून ही पायाची गोष्ट महाराजांच्या कानावर घालावी असे साहेबांनी त्यांना सांगितले. महाराजांकडे जाऊन मोरोपंत काशी यांनी ही हकीकत महाराजांना सांगितली. तेव्हा महाराज म्हणाले, तांदूळ धुवून त्या पाण्यातच हे अळूचे गड्डे कुस्करून ते पाणी प्यावे व पायासही लावावे म्हणजे पाय बरा होईल. ही महाराजांची आज्ञा मोरोपंताने साहेबांस सांगितली व असे करताच
2-3 वर्षांचे दुखणे 8 दिवसात बरे झाले. तेव्हापासून साहेबांची महाराजांच्या ठिकाणी श्रद्धा बसली. तेव्हा महाराजांच्या मागील उच्चारलेल्या शब्दांचा अर्थ त्यांना समजला. मनोमन महाराजांच्या चरणी ते लीन झाले. आपल्या भक्तांसाठी महाराज कसेही धावून येतात, म्हणून श्री स्वामींची भक्ती ही कलियुगात फलदायी आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. आपले संकल्प असती न जाणता त्याचा आदि अंत, हिताहित जाणती संत त्यांसी नसावे. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराजांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.